आणि दुसरीकडे आपण जाऊयात पुन्हा राज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या घरी त्यांचा औक्षण केलं जात आहे आणि अगदी थोड्याच वेळात ते सपत्नीक आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावणार आहेत। सिंधुदुर्गमधून सध्या आपण ही थेट दृश्य पाहतोय साम टीव्हीवरती। देवाला नमस्कार करून मतदान करा। हे मारतोय हे मतदान करणार टेकू नका त्यांनी मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना। वैभव बूम किधर है? वैभव अपना बूम दे किधर है? वैभव बूम अपना बरोबर नहीं है। बोलत होता नेमका आताचा पेपर कसा बूम टेको प्रचार झालाय पेपर अरे मोबाईल मी परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपा वाटतो, मी अभ्यास करून बसतो। जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार, त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही। रोनक आणि बूम उठले पुढे कमर आहे। तेरा दोनों हाथ ऐसा है, तूने मेरे पे हाथ रखे कैसे होंगे? ब्लॉक कर दिया मुझे। मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करीन, प्रार्थना करीन, या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे। आज मतदान आहे। मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार 400 खासदार देशातून निवडून येणार, त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष